आजच्या कथेचं नाव आहे हॉस्टेलमधली ती. शहराच्या बाहेर वसलेल्या जुन्या हॉस्टेलमध्ये नीलम नावाची एक मुलगी राहायची. हॉस्टेल खूप जुनं आणि थोडंसं भयानक होतं. त्याला पाहताच अंगावर काटा उभा राहायचा. ती नुकतीच तिथे दाखल झाली होती, पण लवकरच तिला असं जाणवू लागलं की तिथल्या इमारतीत काहीतरी विचित्र आहे. काहीतरी असं विचित्र जे तिला सांगता येण्याजोगं नव्हतं, पण तिला ते जाणवत होतं. तिच्या खोलीत एक जुना आरसा होता आणि त्या आरशावर पाऊल खुणा दिसत होत्या. पहिल्या काही दिवसातच सर्व काही चांगलं चाललं होतं, पण काही दिवस गेल्यानंतर जेव्हा ती अभ्यास करून झोपायला गेली तेव्हा तिला त्या आरशातून कोणीतरी तिच्याकडे पाहत असल्याची जाणीव झाली. तिने तिच्या नजरेने तो आरसा तपासला, पण तिथे काहीच नव्हतं. तिने तो भ्रम झालेला आहे असं समजून दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी अभ्यास करून जेव्हा ती झोपायला गेली तेव्हा पुन्हा तीच घटना घडली. आरशातून एक सावली काहीतरी हलत आहे आणि सावलीसारखं काहीतरी दिसत आहे असं तिला वाटलं. आता ती मनातून घाबरली, पण तिने स्वतःला धीर दिला की कदाचित थकून तिला भ्रम झालाय. पण काही दिवसानंतर त्या आरशातून ती सावली स्पष्ट दिसू लागली. एक काळी आकृती तिला खूप जवळून पाहत होती. नीलमने धडधडत्या हृदयाने खोलीचा दरवाजा उघडून पळण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा कडी लागल्यासारखा बाहेरून बंद होता. आता ती आकृती हळूहळू त्या आरशातून बाहेर पडू लागली. तिच्या डोळ्यात अंधकार होता आणि चेहऱ्यावर एक भयानक असं हास्य होतं. नीलम पूर्णपणे घाबरली होती. ती किंचाळली, पण हॉस्टेलमध्ये तिचा किंचाळण्याचा आवाज ऐकायला कोणीही नव्हतं. ती आकृती आता पूर्णपणे आरशाच्या बाहेर आली होती आणि नीलमने त्या आरशाला तिच्या ओढणीने झाकून टाकलं आणि अचानकपणे खोलीत शांतता पसरली. ती रात्र कशीबशी गेली, पण नीलमला आता कळालं होतं की तो आरसा काहीतरी रहस्यमय आहे. तिने दुसऱ्या दिवशी हॉस्टेलच्या वॉर्डनला ही गोष्ट सांगितली. वॉर्डनने तिच्याकडे शांतपणे पाहिलं आणि म्हणाली, खूप वर्षांपूर्वी या हॉस्टेलमध्ये एक मुलगी होती. तिच्या मृत्यूच्या आधी ती सतत त्या आरशात पाहायची आणि अखेर ती त्या आरशातच कैद झाली. हे ऐकून नीलम पूर्णपणे हादरली. ती लगेचच ते हॉस्टेल सोडून निघून गेली, पण निघतानाही तिला असं जाणवत होतं की त्या आरशातून कोणीतरी तिच्याकडे पाहत आहे. जणू ती अजूनही सुटू शकलेली नाही आणि तो आरसा आजही त्या खोलीत आहे, कोणाची तरी वाट पाहत. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंटमध्ये अवश्य कळवा. बाय, टेक केअर.